आणि गोलंदाज आपण पाहतो जबरदस्त असता नामचीन गोलंदाज अजित अमित पाटील यांचे बंधू अजित पाटील बघूया दादा भैरसाठी पहिला चेंडू आणि दादा भैरने दाखवलाय आसमान हवाई फार चेंडू सीमा पार षटकार साधावा बघा कर्नालाची स्पर्धा आहे आणि कर्नाला स्पोर्ट्सच्या मैदानावर प्रॅक्टिस करतात आणि दोन्ही एकामेकाच्या विरोधामध्ये बघा संदेश घेरत बकासूर बैलाचे मालक सचिन घरत यांचे बंधू संदेश घरत इथे खेळतात पिढी भर साहेबांची इच्छा होती की बॉसने पहिलं षटक टाकायला पाहिजे होतं पुन्हा एकदा चेंडू बघूया एक धावेसाठी जातोय डिक्लेअर झोन टिपा टॅप किशोर दादासाठी चेंडू पडतोय अजित यांचा आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला बघूया झेल होण्याची संभव आणि झेल सुटलाय मिलाला जीवनदान बालाकडनं ही अपेक्षा नव्हती आणि त्या चेंडू पकडण्याची सवय नाही कारण रबर बॉलचा चेंडू आहे टेनिसचा मोठा चेंडू असतो पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे कारण हात कधी कधी ओले असतात त्यामुळे चेंडू निसटतो वासुशेठ भैर बघा दमदार व्यक्तिमत्व आहे पुन्हा एकदा कार्पेटर चेंडू खेळून काढलाय स्टेट टू द ग्राउंड लॉंग अँड रिझन मध्ये चेंडू पकडलाय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो धावकर 12 धावा लागल्यात 12 धावा धावकर लागल्या संघाची धावसंख्या चौकार लागावला होता त्याच्यानंतर 12 धावा धावकावर सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करतोय सुमित 11 उत्तर विभाग संघ आणि त्यांना फाईट करतोय तो मात्र जंजिरा पनवेल 40+ सागर अजितचा पुढचा चेंडू दादा भैरसाठी पडतोय पुन्हा एकदा जोरदार प्रहार ओ व्हेरी गुड अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जंप लगावून तिथे आमचे स्वयंसेवक आहेत त्याने कळवायचं आहे काय ते निर्णय काय ते आमच्यापर्यंत कळवायचा आहे षटकार दर्शवलाय 18 धावा धावकर आल्यात तर पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल आणि कुणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या तर षटकार असेल तर षटकार दिला जाईल फलंदाज बाद असेल तर बाद दिला जाईल आणि कुठल्याही प्रकारचा 40+ मध्ये वाद विवाद करू नका गोलंदाज आलाय सचिन पाटेकर मॅन फ्रॉम मोसारे संजय दादाने दाखवलेला विश्वास साध्य करताना दिसतात का पाहूया 18 धावा बिनबाद किशोर साठी चेंडू पडतोय सुरक्षित चेंडू खेळून काढलाय दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात 10 धावा लागतात त्या मात्र 20 बिनबाद प्रथम फलंदाजी करतोय तो मात्र जंजिरा पनवेल 40+ मास्टर आणि त्याच्याशी फाईट करतोय सुमित 11 उत्तर विभाग पुढचा चेंडू सचिन पाटेकरचा चेंडू एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय संघाची धावसंख्या धबका लागतो 21 धावा धावकर लागल्यात पुन्हा एकदा चेंडूची पकड पाहायला मिळतोय चेंडूची पाहणी करतात आणि पुन्हा एकदा गोंधळच्या हातामध्ये चेंडू विसावतोय स्पर्धा अरा ट्रॉफीचे आयोजन
2024 शानदार टुर्नामेंट पाहायला मिळतो. रबरवरची स्पर्धा आणि एका साईडला यष्टीरक्षकाच्या मागे आपण बॅनर पाहतोय. नेतीचा बॅनर पाहतोय आपण. नेती स्पोर्ट्सचे अध्यक्ष वासुशेठ भोईर मध्ये भावाचा बॅनर आरो ट्रॉफी. अप्रतिम चेंडू गुडनेस पांडू चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली रिलीज होतोय आणि फलंदाज मात्र फसतोय चेंडू खेळण्यासाठी. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाला चकून चेंडू जातोय. पंच आमच्याकडे होतात 1+1 2 धावा मिळतील. एक वाईटची आणि एक डिक्लेअर. धावसंख्या धबकार लागतो ती मात्र आतापर्यंत स्कोर 23 धावा. 23 धावा धाबर करावं लागल्यात. षटकातील पुढचा चेंडू बघा. ओ एका हातामध्ये क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू अडवलाय संजय पाटील उर्फ बॉस. लहान मुलांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. चलो छोटू जल्द से जल्द. लवकर बाहेर निघा रे. सुरेख अशी कामगिरी सुंदर अशी स्पर्धा. पुन्हा एकदा विनंती असेल भूमिपुत्र 11 चे सर्व खेळाडूंना की आपण सचिन पाटील यांच्याशी संपर्क करा लवकरात लवकर. कारण याच्या नंतरचा राऊंड आपण पाहणार आहोत. भूमिपुत्र 11 सोमटणे पंचायत असा सामना असेल. तर पुन्हा एकदा चेंडू भिजवून टाकतात सचिन पाटेकर. दादा भोईर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. 40+ मास्टरचे जबरदस्त खेळाडू आणि नरेश दादा यांचे अतिशय जिवलग मित्र सन्माननीय आदरणीय अशी कराव गावातील मनोज यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही सरसे स्वागत करतोय. डॉक्टर सागर स्वतःच्या नावाने संघ मैदानामध्ये उतरलाय. पण प्रेरणा कोणाची घेतात तर संजय पाटील. हेच क्रिकेटचं रहस्य आहे. परंतु सर्वांची इच्छा आहे पीडी भोईर साहेबांची प्रामाणिक इच्छा आहे की वासने षटक टाकावं. वासूषट भोईरची पण इच्छा आहे. वासने मेडल षटक टाकलं तर 2000 रुपये आणि षटक जरी टाकले तरी 2000 रुपये. 25 धावा झाल्यात. एक 4 आलाय. 2 षटकार आलेत. एक स्टार 3 धावा आल्यात. डॉक्टर सागर गोंदाच्या उंबरठ्यावर. सागर मयेकर गोलंदाज. पावसाच्या लहरी येतात. फलंदाज गरम झाले थंड होतात. थंड झाले गरम होतात. जबरदस्त वातावरण आहे. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. आमचे बाला दादांनी झेल सोडला आहे. अपेक्षा होत्या बाला दादाकडनं झेल पकडण्याच्या परंतु झेल सोडला. नाखुश केलं पीडी भोईर आणि नरेश गायकवाड यांना. पावसाळे सामने आहेत बघा. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. पेशंट डॉक्टर आहेत. रविवारी पूर्णपणे पेशंट दवाखान्यामध्ये जातात पण आज मात्र सुट्टी घेतली आणि खेळाला प्रचंड आवड आहे खेळाची. कर्नाळ स्पोर्ट्स मध्ये येतात प्रॅक्टिसला. कधी कधी बॉसच्या इथे पण जातात. कधी कधी इथे पण येतात. सन्मान दिला चेंडूला बघा. काय गोलंदाजी होते. संजय दादांनी सांगितल्याप्रमाणे अचूक टप्पा आणि अचूक लाईनने गोलंदाजी होतोय. इथे मात्र धोका निर्माण होऊ शकतो परंतु नाही. सुरक्षित धावसंख्या धबकार लागतो ते मात्र 27. 27 धावा धावफलकावर. पहिल्या सत्रामध्ये 38 झाल्या होत्या. पुढचा चेंडू डिक्लेअर झोन. 28 धावा धावफलकावर. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय. दादा भोईर 12 मध्ये 21 आणि किशोर
स्पर्धा बघा 3 चेंडू मध्ये 4 चेंडू मध्ये 5 धावा आणि 12 चेंडू मध्ये 21 धावा वैयक्तिक काढल्यात. त्या मात्र दादा भोईर आणि किशोर यांची पार्टनरशिप चांगली होतोय. 29 धावा अजूनपर्यंत एक सुद्धा फलंदाज बाद केला नाही. सलामीचे फलंदाज सुंदर कामगिरी करतात. पुन्हा जोरदार प्रहार चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये दमदार एका टप्प्याने पाहायला मिळालाय. चौकार 33 धावा 2 तिर्या लागल्यात आणि ट्रॉम्पे वरनं बघा व्हीआयपी ड्राइव कॅप आणि व्हीआयपी माणूस परशुराम कोहली. अभी तक मैं जवान हूं. लग्न आहे बोलता करंट रन रेट 11.65 रन रेट आहे. 0-2-1-1-4 दिस ओव्हर. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे. थांबू नका प्लीज कारण तर पावसामध्ये भिजाल. आपण शेतकऱ्यांची मुलं आहात आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आहात. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमध्ये आहात. तर गोलंदाज येतोय तो मात्र 34 धावा धाबलकावर. तर गोलंदाज संदेश घरात बघा. संदेश घरात यांना सुवर्ण संधी आहे. जर 2 विकेट घेतले तर रामशेठ घरात करणं 2000. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. तर सचिन पाटील आपल्या सर्व खेळाडूंना आपण कॉन्टॅक्ट करा. षटकातील पुढचा चेंडू दादा भोईरसाठी पडतोय आणि आता मात्र बॅट सुटलेले आहे. नशीब दादा भाऊ ग्लोव्ज असतील तर ग्लोव्ज वापरा. आता रबर बॉलची स्पर्धा आहे. बाला दादा थोडा मागे राहा. धावा झाल्या 34 बिनबाद. तर चला सामन्याला सुरुवात करूया. त्वरित 34 झाल्यात. तर पुढचा सामना असेल सोमटले पंचायत आणि भूमिपुत्र 11 असा सामना होईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला माझी हा पहिला पुकार असेल कारण आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. ब्रेक चेंडू पाहायला मिळालाय आणि इथे मात्र संतोष सुंदर क्षेत्रक्षेप पाहायला मिळतं बघा. इथे मात्र मला वाटतं दोघे प्रॅक्टिस करतात का काय बाला दादा आणि संतोष दादा. धावा झाल्या धाबलकावर 36. पुन्हा जोरदार प्रहार. अजितचं सुरेख क्षेत्रक्षेप पाहायला मिळतं. सुरेख फेकी पाहायला मिळाली आणि इथे मात्र ओव्हरथ्रो त्याचा फायदा मिळतोय सुमित 11 उत्तर विभाग या संघाला. स्वर्गीय रमेश श्रीराम भोईर यांना स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपल्या भावाच्या स्मृतीला उजाला मिळण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन सालाबाद प्रमाणे वासुशेठ भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये 50,000 पारितोषिक ठेवणं खायचं काम नाही मित्रांनो. आणि हे फक्त वासुशेठ भोईरच करू शकतात. अप्रतिम चेंडू बघा आणि संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र 40. बिनबाद 17 चेंडू 31 दमदार योगदान दिलंय दादा भोईरने आणि 5 चेंडू मध्ये 6 धावांचं योगदान दिलंय किशोरने.
शेवटचा चेंडू आहे 4-6-3 की षटकार बघूया. मी म्हणालो 4-6-3 की 6 तर संघाची धावसंख्या 6 ने वाढून पाहायला मिळतोय. तर टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळाला आहे 46 झाले 47 धावांचं टार्गेट. चला सचिन दादा आपले सर्व खेळाडू भूमिपुत्र 11 संघाचे सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण सचिन पाटीलशी संपर्क करा आणि त्यांच्याशी खेळणारा सोमटणे पंचायत लवशेठ भोईर, दत्ता भगत, संतोष भोईर सर्व उत्तर विभागातील सर्व खेळाडू मात्र माथेरानला जातात, महाबळेश्वरला जातात. जबरदस्त स्पर्धा रंगतदार खेळतात. आमचे नरेश दादा पण त्या विभागातील आहेत. आमचे नितीन नाईक आज मात्र पूर्ण टच मध्ये आहेत. हंसिका स्पोर्ट्सचे मालक 2 पंच श्याम पाटील साहेब आणि द्वारकानाथ चोरगे, एक चिंचपाड गावातील एक दमदार आयोजक आणि उत्कृष्ट पंच. दुसरे आपण पाहतोय द्वारकानाथ चोरगे बेलवली निलेश दादा. फर्स्ट इनिंग कंप्लीट 0 विकेट्स 4 overs 46 टार्गेट रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना आणि सर्व क्रिकेट रसिकांना आणि सर्व प्रेक्षक मायबापांना ही वासुशेठची स्पर्धा जर आवडली असेल, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, तर टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. कारण 3 दिवसीय स्पर्धा लाईव्ह आणि ही स्पर्धा मोठी प्रसिद्ध जरी असली तरी लाईव्ह कव्हरेज आणि रबर बॉल स्पर्धेमध्ये 50,000 रुपये ची स्पर्धा कुठला आयोजक ठेवू शकत नाही आणि ते मात्र करून दाखवलंय. आणि वासुशेठ भोईर हे नुसते बोलत नाही, करून दाखवतात आणि ते मनाने दिलदार आहेत. दिलदार असून नुसते गोलंदाज जेवढी धारदार आहे, कैलास पोळजी सारख्या फलंदाजाला क्लीन बोर्ड करणं हे फक्त वासुशेठचं काम आहे. वासुशेठ बरोबर आहे. आणि याच मैदानावर ती स्पर्धा पाहिली होती आणि सचिन परदेशीने त्यांचं गाणं पण बनवलंय. फक्त इथे रबर बॉलची स्पर्धा आहे, टेनिस बॉलची स्पर्धा असती तर आतापर्यंत वासुशेठ भोईर यांच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला चिमणी पाखरं आणि जे गाणं पाहायला मिळालं असतं. तर पाहायला गेलं तर आपण पाहतोय ज्याचा वाढदिवस काल मात्र साजरा झाला. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो 1000 साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे वासुशेठ भोईर, हैप्पी बर्थडे टू यू. नीती स्पोर्ट्स संघाचे अध्यक्ष, जसा नीतीचा जन्म झाला आणि तसं मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर गणरायाने वासुशेठ भोईर यांची प्रार्थना ऐकली. 2 पुत्र आले आणि त्याच्यामध्ये सुखी संसार वासुशेठ भोईर याच्या घरामध्ये. आता जे परमार्थाला जातात ना त्यांच्या घरामध्ये कधी भांडण होत नाही. सद्गुरूचा वारसा आहे. काय घेऊन आलास, काय घेऊन जाणार, द्या माया प्रेम मिलेला अपार. क्षेत्रक्षण लावून घ्या त्वरित. सुमित 11 बडगे, लवशेठ भोईर आपलं मैदान आहे, आपली स्पर्धा आहे, आपल्या भावाची स्पर्धा आहे हे समजून सहकार्य करा. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी सामन्याचं आयोजन आहे. ते 40+ खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी. बरोबर नरेश मडवी. आले किती गेले किती उरून गेला भरारा, आले किती गेले किती उरून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही वासुशेठचा दरारा. जबरदस्त स्पर्धा आहे, जबरदस्त आयोजन आहे. सुमित 11 बडगे संघ सगळे ओपन ते खेळाडू घेतलेत. कशाला विचार करता. लवशेठ भोईर बघा इकडे नंदकुमार घरात आले परत. नंदू सबका बंधू इस वक्त मैदान के अंदर. तिकडे अजित पाटील बॅट तडपलेले आहे. नॉन स्ट्राइक बॅट्समॅन स्वतः ओनर, स्वतः मालक डॉक्टर सागर मयेकर आणि स्ट्राइकला अमित पाटील यांचे बंधू लेदर टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल मध्ये नावाजलेले अजित पाटील रोटपाली.
परेश कलकेचा गाव रोटपाली, नारायण शेठ ठाकूरचा गाव रोटपाली. काय झालं डॉक्टर सागर? चेंडू पाहिजे, चेंडू द्या. आयोजन कमिटी दमदार आहे, तुम्ही फक्त इशारा करा, सर्व काही मिळेल. पण सर्व खेळाडूंना विनंती असेल, पंचांनी डिसिजन दिला त्यानंतर प्रामाणिकरित्या मध्ये आपण जर कट आउट असेल तर मैदान सोडायचं आहे. आता खेळाडू इतके दाखवायचे असे प्रत्येक ठिकाणी घडतोय. कॅट लागली तरी पण सांगता ग्रीप वाजली, बॅट वाजली, असं पहिले पाहायला मिळायचं. पण आता मात्र सर्व ठिकाणी लाईव्ह असल्या कारणामुळे आपण खोटे पण बोलू शकत नाही. बरोबर ना नितीन नाईक? घरी सांगून येतोय कामाला चाललोय, इकडे मात्र दुपटी बरोबर. काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. एक गरिबीतून वर आलेला खेड्यापाड्यातील साधा सामान्य माणूस आज मात्र सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपच्या स्वरूपामध्ये त्याच्याकडे पाहिलं जातंय. अजय शेठ यांच्याकडे पहिला काही नव्हतं, पण आता मात्र गणरायाची कृपा आणि वासुशेठ भैर यांच्याकडे पाहिलं तर एक गरिबीतून वर आलेला माणूस आणि पूर्ण कुटुंब सांभाळतोय. जरी भावाचा आपल्या छप्पर गेला असला तरी पण भावांचा एक सांभाळ करणं, भावांची मुलं सांभाळ करणं आणि भावाप्रमाणे भावाच्या स्मृतीला उजाला मिळण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करणं एक त्यांच्यासाठी सल्यूट असेल वासुशेठ तुमच्या स्पर्धेला. आणि याच मैदानावर 15, 16, 17, 18 ग्रामपंचायत सदस्य मिथुन दादा पाटील यांची स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. गोलंदाज दत्ता भगत आमचे मामा, कामगिरी करावी लागेल. नंबर 50 आहे जर्सीवर. बघूया पहिला चेंडू आणि आता मात्र बघूया. मी सांगितलं कामगिरी करावी लागेल आणि पहिला चेंडूवर बॅट होता पॅव्हलियन. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला धक्का मिळालाय. गडी झालाय बाद. अजित पाटील काही करू शकले नाही. त्याला नवीन फलंदाज पॅड बांधून तयार राहायचं लवकर लवकर. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे कारण त्या ग्रामीण 1-11चा पण लॉट आहे. कॅच घेतली संतोष भोईर, हे सिव्हिल इंजिनियर अँड कंस्ट्रक्शन मध्ये कार्यरत असते. त्यांची मुलं पण जबरदस्त आहेत, सुमित आणि दुसऱ्या मुलाचं नाव काय? दोन्ही संघाचे 12 खेळाडू नाव सांगण्यासाठी यायचं आहे. त्याला लवकर लवकर डॉक्टर सागर मयेकर आपला 12 खेळाडू पाठवा आणि सुमित इलेवन फडके संघ. हा चेंडू पडाच्या आतमध्ये यायला पाहिजे, नाही तर पेनल्टी लागेल. आणि वासू शेठची स्पर्धा म्हणजे नियम कडक असतात. दत्ता मामा दारा थांबायचा आहे त्याला, कारण इथे पारदर्शक आहे आणि त्यामुळे बॅट्समनची नावं समजत नाही आणि कोणाला मॅन ऑफ द मॅच द्यायचा एखाद्या खेळाडूचं नाव माहित नसल्यामुळे इथे मात्र गडबड होऊ शकतोय. बघा भूपेंद्र पाटील घसरलेत इथे मात्र. बघा पुन्हा एकदा संतोष दादा, संतोष भैर साहेब आपला 12 खेळाडू पाठवा. सुमित या पण. तसेच क्षेत्ररक्षण करणारा संघाचा 12 खेळाडू दत्ता भगत यांचा पुढचा चेंडू. नमस्कार दादा, स्थान बनवा. सुंदर स्पर्धा पाहायला मिळेल. वासुदादांवर असणारं प्रेम पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून 2 धावा, 1 गडी बाद झालाय. सचिन पाटेकर आलेत आणि डॉक्टर सागर मयेकर. आता भूपेंद्र पाटील यांच्या हातामध्ये हात मात्र चेंडू विसावत नाही. रोज खेळतात मैदानावर, काय झाले काही समजत नाही. वरणी लागली, पाहूया दत्ता भगत यांचा पुढचा चेंडू. 4 धावा दापर करावा लागला. टार्गेट आहे 47 धावांचं. भूमिपुत्र 11 संघाचा कर्णधार आपण संपर्क करा. आणि हा चेंडू जोरदार प्रहार केलाय, पाहायचा आहे लवशेट भैर चेंडूच्या मागे, परंतु चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी षटकार.
आणि 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धापका धाव लागला त्या मात्र दत्ता भगत वरतोय हल्ला आणि स्कोर झालाय. स्कोर झाला 10. 10 धावा धाबल करावं लागत. एक गडी बाद. तर आता मात्र अठरा चेंडू 37 समीकरण. 3 षटक बाकी आहेत. लाचन गावन टॉस साठी यायचं आहे. भूमिपुत्र 11 आणि सोमटले पंचायत तर टॉस करतील. मी विनंती करतो टॉस साठी आमचे प्रमुख मान्यवर वसोदा वासुशेठ भैर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचा. भूमिपुत्र 11 संघ आणि सोमटणे पंचायत असा सामना असेल. लाक्षण गावन भूमिपुत्र 11 संघाचे कर्णधार. फलंदाजाचं नाव सांगा. पुढचा चेंडू दादा भुईर गोलंदाजच्या उंबरठ्यावर आणि टॉसचा कॉल लागलाय तो मात्र सोमटणे पंचायत. निर्णय कालव्याचा आहे दादा. सामना असेल 4 षटकांचा. लाचन गावन बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं ना अजूनपर्यंत. पुन्हा एकदा सागर डॉक्टर सागर यांचा बघा अप्रतिम सुरक्षेत्रक्षे पाहायला मिळालंय आणि इथे मात्र तालमेल चुकलाय. यष्टीरक्षक प्रीतम पाटील आहेत. सतरा चेंडू 35 समीकरण. 17 चेंडू 35 समीकरण. दादा भुईर यांचा पुढचा चेंडू सूर्यक्रीडा चेंडू घेऊन काढलाय. तेरा धावा. 2 फलंदाज बाद झाले. 13 धावसंख्येवर. सन्माननीय आदरणीय श्री राजकुमार जितेकर भाऊजी यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण भूमिपुत्र 11 संघाचे सर्व खेळाडू लाईव्ह मॅचेस आहेत तर आपण डोक्यावर टोपी घालायची आहे कारण प्रेक्षक मनामध्ये आपण दिसता. आणि आता मात्र पाऊस थांबलेला आहे. प्रीतम पाटील तर कॅप काढा. धन्यवाद. या राजकुमार जितेकर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे 40+ मास्टर स्पर्धेमध्ये. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर मयेकर बघा प्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. दमदार षटकार आणि या षटकाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धबका लागतो ती मात्र
19 जबरदस्त षटकार पाहायला मिळालाय डॉक्टर सागर मयेकर इथं मात्र सारांचं स्वागत होतोय वासुशेठ भैर यांच्या शुभ हस्ते लाईव्ह मध्ये आपण पाहतोय वासुशेठ भैर यांच्या समेत कार्याध्यक्ष संतोष पवार मॅनफॉर्म कोपर 21 धावा झाल्यात 2 गडी बाद झालेत टार्गेट आहे ते मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये पुढचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय तर सर्व खेळाडूंना आणि सर्व संघनायकांना एक विनंती असेल स्पर्धेची जी काय प्रवेश फी असेल ती मात्र आपण टॉस उडवायच्या अगोदर जमा करायचे नंतर आयोजकांना त्रास होता कामा नये आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतो आपण 22 धावा दाखल करावं लागल्यात आता मात्र 47 टार्गेट असताना सुंदर अशी कामगिरी करावी लागेल 26 धावा धापलगावर झाल्यात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चला स्पीडअप करा जरा घाई करा तर कुठल्याही प्रकारची ग्रुप मीटिंग घेऊ नका संतोष पवार साहेब वेळ भरपूर घेतात ते खेळाडू कारण आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस शरद पवार साहेब गट यांचे सरचिटणीस सन्माननीय आदरणीय श्री करण भोईर उर्फ धोनी यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थान बनवा वासुशील भोईर यांचे अतिशय जवळचे मित्र आणि एक दमदार व्यक्तिमत्व नेहमी स्पर्धेला वासुशीलची स्पर्धा असल्यानंतर नेहमीच स्पोर्ट्स सायकल म्हणा कुठल्याही वस्तू म्हणा हे देणारे अतुल शेठ अनंत शेठ भोईर आणि मिथुन शेठ मधुकर शेठ भोईर यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि मयूर शेठ भोईर यांचे पिताश्री महेश शेठ भोईर मिथुन शेठ भोईर यांचे पिताश्री स्वर्गीय मधुकर शेठ भोईर यांना स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे गोलंदाज स्वतः दमदार असा गोलंदाज चेहऱ्यावर नेहमी हास्य असणारा लहू भोईर आज मात्र सुमित 11 आपल्या गावातील संघामध्ये खेळतोय तो मात्र लहू शेठ भोईर नेहमी आमच्या संघामध्ये असतोय बघा चेंडू खेळपट्टीचा भरपूर अभ्यास आहे लहू भोईरांना रोज सरावाला येतात चेंडू मात्र त्यांचे उडत नाही खाली राहतात फलंदाजाला मारण्यासाठी जमत नाही आणि भूपेंद्र पाटील साहेब तुम्हाला मी एक काम सांगितलं होतं जबरदस्त आज कामगिरी तुमची झालेली दिसत नाही पाऊस पडत नाही पण लहू भोईर मात्र सुरेख गोलंदाजी करतोय सुजानसाठी हा चेंडू पडतोय बघा ओ क्लिक बॉल काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतोय बघा संतोष बॅट घेऊन निघाले परंतु त्यांना थांबवले मागे फिरवले अप्रतिम कामगिरी रोज प्रॅक्टिस करतात आणि इथे मात्र सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते लहू शेठ भोईर यांची तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत लवकर यायचं आहे
चला जरा धावत या प्लीज. वॉर्नअप महत्वाचं असतं आपल्या संघासाठी. आताला घड्याळ वगैरे आहे पण बॅट्समन कोण आहे? लव शेट. चला चालू करा. नाव काय बॅट्समनचं? मिलिंद. आनंद आणि सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय. तर तुम्हा सर्वांना हसवणारा लाजवणारा खेळाडू त्याचा खेळ मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळेल. सोन्या गायकवाड इथे मात्र त्याचं आगमन झालंय. आणि दत्ता भगत यांचे अतिशय जवळचे मित्र. आज मात्र कोण कोणाला लाजवेल पाहायला मिळेल. वासुशेठ भैर आपण लवशेठ भैर यांचा पुढचा चेंडू पडतोय आणि आता मात्र जोरदार प्रहार केलाय मिलिंद यांनी. चेंडूला भिरकावून दिलाय. 7 धावेंसाठी षटकार आणि षटकाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 34. 6 चेंडू 13चं समीकरण. 6 चेंडू 13चं समीकरण पाहायला मिळेल. तर सेल्फी किंग सौरभ पाटीलचं आगमन. तर बघा परशुराम कोले आणि सोन्या गायकवाड करण भैर धोनी साहेब हॅलो. सौरभ पाटील संजय दादाची मॅच बघायला एवढा उशीर का झाला आपल्याला? चला त्वरित सामना चालू करायचा आहे. नितीश फडशी अध्यक्ष वासुशेठ भैर. तर गोलंदाज संतोष भोईर. यांच्या षटकातील पुढचा चेंडू पडतोय आणि नंदकुमार घरत यांचा खराब क्षेत्रक्षण प्रदर्शन पाहायला मिळतोय आणि दाखवलंय मात्र सीमारेषेवर दर्शन. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळाल्या. 47 टार्गेट आहे. 38 धावा दाखल. फलंदाज मात्र डॉक्टर सागर स्वतः मालक स्वतः ओनर आणि स्वतः डॉक्टर सुंदर कामगिरी करतात. पूर्णपणे फॉर्म मध्ये आहेत. 5 चेंडू मध्ये 16 धावांवर खेळतात सागर मयेकर आणि 2 चेंडू मध्ये 8 धावांवर खेळतात मिलिंद. संतोष भोईरचा पुढचा चेंडू. अप्रतिम कामगिरी. जंजिरा पनवेल 40+ नेट 9 रन फ्रॉम 4 बॉल. 7 धावांची गरज. चार चेंडू 7 धावांची गरज. ओ यष्टीरक्षक चकला प्रीतम पाटील आणि त्याचा फायदा मिळालाय तो मात्र सागर 11 जंजिरा या संघाला. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. सेम सामना सेम सिच्युएशन आणि सेम लढत. त्याला लाचन गावण साहेब निर्णय कळवा आणि करण भैर धोनी साहेब या आमच्या सामाजिक कक्षामध्ये.
तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात पाहायला मिळतोय. अप्रतिम स्पर्धा आहे, दर्जेदार स्पर्धा आहे आणि षटकातील चेंडू असतील ते मात्र उर्वरित 2 चेंडू 5 धावांची गरज. दोन चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. सुमित 11 की सागर 11. आणि भूपेंद्र पाटील यांचा आज गजा क्षेत्ररक्षण चेंडू आज मात्र त्यांच्या हातामध्ये काही बसत नाही. हाताला फेविकॉल का लावला नाही. रोज या मैदानावर येतात, सामने होतात. हिरा भोईरचा संघ असतो, त्याच्यानंतर यंग स्टार आणि 40+ स्पर्धा होतोय, पण यंग स्टार ना 40+ वाले ऐकत नाही. 2 मॅच होतात या मैदानावर 10-10 ओव्हरच्या. सुंदर असा मजा येते खेळायला या मैदानावर. एक चेंडू 3 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेत आले. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेत आले. शेवटचा एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. प्रेक्षकाने कोणी आतमध्ये येऊ नका. शेवटचा एक चेंडू आणि पाहूया रंगतदार सामना. एक चेंडू 3 धावसंख्येची गरज. संतोष भोईर की सागर. इथे मात्र समित 11 संघ विन झालाय. प्रीतम पाटीलचा यष्टीरक्षण बघा किती खुन्नस आहे. आणि इथे मात्र फलंदाजाला लागले का बघा. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात आणि स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल. कारण तर इथे मात्र कोणी हारो कोणी जिंको, विजय मात्र 40+ क्रिकेटचा होणार आहे. त्यामुळे आनंद असतो कोणी साजरा करू शकतो. कारण तर क्रिकेट खेळत असं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र पहिल्या फेरीमधला दुसऱ्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. पहिल्या फेरीमध्ये धनाजी दल्ले झाले पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र चला साडूजी. ओ दादा भाऊ या मॅन ऑफ द मॅच घ्यायला. आहे बॅट्समन 1 नंबर दादा भैर. ओ दादा भाऊ मॅन ऑफ द मॅच घ्यायला या. माझा आवाज